नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार गांवकारीच्या ह्या खासा कार्यावळीन तुमचे स्वागत. गोंयांत झेडपी इलेक्शन्स जावपाची आसात आणि 2027 ह्या वर्सा विधानसभेची वेंचणूकूय जावपाची आसा. ह्या झेडपी इलेक्शनाच्या निमतान खंय तरी सगळे विरोधक एकठांय येवपाची चिन्हां आमकां स्पश्टपणान दिसपाक लागल्यात. पयर विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमाव हांच्या वाडदिसा त्याच कार्यावळीक ग्रँड अपोजिशन अलायन्स म्हटल्यार GOA अशें एक नवें नाव ह्या अलायन्साक दिवपाची घोशणा जाली. आता हे अलायन्स खरेंच कायम उरतले काय आता जात्रा आनी काल्याचे दीस तशेच तरेन हो एका दिसाचो कालो कसो आसता तशा पद्दतीन हे अलायन्स थारतले. ह्या सगळ्या विशयाचेर आमी भासाभास करपाक लागून आमच्या वांगडा आयज आसात गोंयचे नामनेचे सामाजीक वावुरपी आणि नव्यान ताका आमी पॉलिटिकल एनालिस्ट म्हणून आयज ताची वेगळी वळख करून दितले ते स्वप्नेश शेल्लेकर आमच्या वांगडा आसात. स्वप्नेश बाब, स्वागत तुमगे. बिहाराची वेंचणूक जाली, बिहाराचो रिझल्टूय आमी पळयलो आणि बिहाराच्या वेंचणुकीच्या प्रचाराच्या वेळार खंय तरी एक दिसताले की विरोधक एकठांय आयल्यात. काँग्रेस आणि RJD हे व्हडले पक्ष हे एकठांय आयल्या उपरांत BJPक आडोवपाक शकतात अशें दिसताले. म्हणून ज्या तरेन रिझल्ट लागलो तो जर आमी पळयत जाल्यार फाटले फावट 19 सीट आसपी काँग्रेस 5चेर पावली, 6चेर पावली आणि RJD 75 आसपी 25चेर पावली. ही गत पळयल्या उपरांत एक असो प्रचार सोशल मिडियाचेर चल्ला की जो कोण काँग्रेसीचो हात धरतलो तो काबार जातलो. ह्या फाटभुंयेर गोंयांत सगळे विरोधक एकठांय येवन ग्रँड अपोजिशन अलायन्स म्हणून जी कितें घोशणा जाल्या ते स्वप्नेश तुका प्रॅक्टिकल दिसता काय कितें? प्रॅक्टिकल ते म्हटल्यार आता आमकां ती काळाची गरज जाल्लेली आहा. ग्रँड ऑपोजिशन अलायन्स 2027 आमकां जायच, पर्याय ना. सगळे जण नाल्यार 2022 रिपीट जातले आणि वी कॅनॉट कंपेअर बिहार इलेक्शन रिझल्ट डायरेक्टली 1 on 1 टू गोवा. ऍटलिस्ट अपेक्षा करूया की आमचे लोक, बिहाराचे लोक जांकां बिहारी म्हणतात त्यांच्यापेक्षा जास्त वापरतले आपल्या अक्कल देवान दिला ती. त्या अपेक्षेन हांव सांगता की तितले प्रमाणान तरी रिझल्ट वायट आसचे ना गोंयचे. अदरवायज गोंयकार आनी बिहाराच्या लोकांमदी डिफरन्स काय उरलो ना न्हू, अशें जातले. सेकंडली, आमी जर 10 वर्सां पयलींचो जर डेटा काडून पळय जाल्यार BJPचे जो रायज जाला तो गोंयच्यानूच जाला आनी तेंचे पतनूय गोंयच्यानूच जातलेशे दिसता. आता लक्षणां तशीच जाल्लेली आहा. सो जंयच्यान सुरवात जाला थंयसरूच येवन सोंपतले ते. आता पयली म्हणजे विजय सरदेसाय हांच्या फातोर्डा मतदारसंघात नरकासुरा दिसा जाल्ली ती कार्यावळ आणि त्या कार्यावळीक गोवा फॉरवर्ड आणि RGP हे एकठांय येयले असो एक मेसेज गेलो आणि तातूंतल्यान पुराय गोंयच्या राजकीय मळार एक नवी चर्चा सुरू जाली. ते घडटा म्हणसर खंय तरी काँग्रेसीनूय एक पावल फुडें घातलें आणि काँग्रेसूय त्या आघाडीचो भाग जालो आणि युरी आलेमाच्या वाडदिसा तिनूय पार्टी आणि तिनूय पार्टीचे फुडारी एकठांय येवन तांणी हे ग्रँड अपोजिशन अलायन्स म्हणून ताका नांवूय दिलां आणि नांवूय बरें आसा. ताका ताचे शॉर्ट फॉर्म GOA अशें गोंय अशें जाता. कालूच युरी आलेमाव हाचो हेड ऑन आमी प्रुडंटाचेर प्रमोद आचार्या कडेन पळयलो आणि तातूंत खुबशे बरे विशय युरी आलेमाव हांणी मांडलेले आसात. आता ZP हो एक टेस्टिंग ग्राउंड म्हणून ह्या तिगूय पक्षांनी थारायला आणि त्या संदर्भात सीट शेअरिंगाचेर तेंची चर्चा सुरू आसा. आता ZP इलेक्शन्स फुडें गेली, घडये आयज नाजाल्यार फाल्यां हे सीट शेअरिंग डिक्लेरूय करपाचो डिसिजन तांचो जाल्लो. म्हणून आता मदेंच कितें तरी भितर बिगाड जाला अशी आता म्हायती मेळटा आणि आयज गोवा फॉरवर्ड पक्षान गोंय विधानसभेचे आदले उपसभापती इजिदोर फर्नांडीस हांका प्रवेश दिला. आता तांणी ठरयल्लें कितें की जे जे लोक फुटोन काँग्रेसीतले फुटोन BJPन गेल्ले तातूंतल्या कोणाकूच घेवपाचो ना हे ऑलरेडी थारायल्लें आसा. म्हटल्यार ह्या घडयेक
गोवा फॉरवर्डाक इजिदोर फर्नांडीस हांकां घेवपाची गरज कितें पडली आनी ह्या विशया वयल्यान समजा ह्या अलायन्सा भितर जर फूट पडली जाल्यार त्याच्या कडेन तुमी कशें पळयता? झेडपी इलेक्शनाचो विशय म्हटलो जाल्यार झेडपी इलेक्शन जशें डिक्लेअर जालें तुमचें नांव बरें वयर येयल्लें तर तेजेर मातशें आमकां क्लॅरिफिकेशन दियात कशें कितें जालें. येस, आता झेडपी इलेक्शन जेन्ना डिक्लेअर जालें आनी डिक्लेअर जाल्या उपरांत रिझर्वेशन जेन्ना डिक्लेअर जालें तेन्ना पेडणे मतदारसंघ आणि मांद्रे मतदारसंघ दोन मतदारसंघ आणि दोनाय मतदारसंघात आमचे 4 झेडपी येतात. एक तोरशें, धारगळ, मोरजी आणि हरमल. तातूंत तोरशें ओबीसी रिझर्व जाली, कोरगांव जनरल बट वुमन रिझर्व, मोरजी ओबीसी रिझर्व, उरता धारगळ तो जनरल जालो. आणि धारगळ झेडपी मतदारसंघात हांव ज्या गांवांत रावता तुयें आमची पंचायत ही धारगळ झेडपी मतदारसंघात येता. म्हणटकूच आमच्या काय फ्रेंड्सांनी आमच्या काय वेल विशरांनी माझ्याच एका फ्रेंडान एक फेसबुकार पोस्ट घातलो की किशोर विल बी कॉन्टेस्टिंग फ्रॉम धारगळ झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून. आणि त्या वयल्यान म्हाकाय फोन येयले. हांवें कितें केलें पयलींच की आता कोणी तरी घातला म्हणटकूच त्याचो अनादर कित्याक करचो म्हणून हांवूय वगी रावलो. हय विचार चालू आसा रे पळोवया. आणि मागीर म्हाज्या चक्र मनान कितें येयलें की बाबा हांवें विचार चालू आसा म्हणप योग्य ठरतलें काय कितें. मागीर म्हाज्या तकलेन विचार येयलो की हांवें एक असो हेच रिस्पॉन्स दिलो लोकांक की येस आय एम रेडी. पूण हांवें एक प्रपोजल घातला सगळ्या ऑपोजिशन पार्टींकडे की तुम्ही सगळे जाण जर एकठांय येतात आणि कन्सेन्सिस कॅन्डिडेट म्हणून जर म्हाका पसंती दिता जाल्यार आय एम रेडी टू टेक दॅट रिस्क ऑर आय एम रेडी टू कॉन्टेस्ट म्हणून. आणि तो मेसेज सगळीकडे पावलो. त्याच विशया वयल्यान ह्या आघाडे भितर पयली झगडी सुरू जाली. म्हणटकूच कोणी तरी ती सीट मागलेली, कोणी तरी कोणाक तरी ती एश्युअर केल्ली. त्या उपरांत मागीर ते सगळे तेंचे केस्तांव जाले. वेगवेगळ्या लिडरांनी म्हाका फोन केले तूं खरोच सांग तूं रावता. हांवें म्हणलें तुमी झगडटा जाल्यार आनी रावून उपयोग कितें आसा. आय वॉज जस्ट टेस्टिंग वॉट इज द मेंटेलिटी ऑफ दीस अपोजिशन पार्टीज. द मेन एम इज टू डिफीट बीजेपी. आणि बीजेपीक जर तुम्ही डिफीट करतले जाल्यार तुमकां सगळे डिफरन्सीस सगळे कुशीक दवरचे पडटले. खूप जाणांच्यो इच्छा आकांक्षाय आसतल्यो त्योय कुशीक दवरच्यो पडटल्यो आणि एकूच एम दोळ्या मुखार दवरून तुमकां वावरचे पडटले. पूण म्हाज्या टेस्टीन हे पार्टी फेल जाले त्या हेतून. आणि ऑब्वियसली आमचे पत्रकारिता फॉलो करपी लोकांनी म्हाका सजेस्ट केले की किशोर पळय तूं गेली 20-22 वर्सां पत्रकारितेन आसा आणि ह्या फिल्डान तुजें जे योगदान आसा ते खूप व्हडलें आसा आणि तुजें पत्रकार म्हणून जे योगदान आसा गोंया खातीर त्या योगदानाची आयज गोंयांत गरज आसा. फिल्डार खुबशे बरे लोक काम करतात पूण त्या बऱ्या लोकांची साथ मेळना. अशा बऱ्या लोकांची साथ जर बऱ्या लोकांक फिल्डार काम करपी लोकांक जर मेळत जाल्यार हो बदल आमी घडोवपाक शकतात. आणि तूं आमकां पत्रकार म्हणूनच आसलेलो आमकां पसंत आसतलें. आणि त्या उपरांत मागीर हांवें तो विशय सोडून दिलो आणि क्लियर केलें की बाबा हांव पत्रकार म्हणूनच रावतलो. तर त्याच झेडपी इलेक्शनाच्या संदर्भात हे माझे एक उदाहरण जालें. पुढून हे जर सगळे पळयत आता एकीकडे काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड सीट शेअरिंग त्यांचे सुरू आसा म्हणटा. अजून डिक्लेअरय करूंक ना. जाल्यार गोवा फॉरवर्ड आपल्या ऑफिशियल फेसबुक पेजीचेर वेगवेगळ्या कॅन्डिडेटाची नावां आणि त्यांचे डिक्लेरेशन ताणी सुरू केला. मागीर हातूंत आता सत्य कितें खरें त्यांचे सीट शेअरिंग आसा काय तेवूय फिसकटतले. म्हाका सगळ्यान पयलो फंडामेंटल प्रश्न हो आसा की झेडपी इलेक्शनाक सीट शेअरिंग कित्याक करपाक जाय. आता ग्रँड ऑपोजिशन अलायन्स डिक्लेअर जाले सो प्रोजेक्ट कसो घेवया आणि टार्गेट इज फॉर 2027. तुम्ही हांगासर झेडपी इलेक्शनाक कित्याक तुमचे अजून प्रोसिजर सिस्टम तुमच्या जाग्यार पडोंक ना. तुमचे कशें कितें आसतले खंयच्या एरियान कोण स्ट्रेंथ आहा. आमकां जाय 27 एकठांय येयल्ले. झेडपीक तुम्ही कितें केलें म्हणून व्हडलेशें कांय ना कित्याक झेडपी बिकम्स इनकॉन्सिक्वेन्शियल एज फार एज प्रोटेक्टिंग लँड नाल्यार स्टेट इंट्रस्टाच्या हिशोबान पळयत जाल्यार झेडपी जालो सुद्दां जाल्यार व्हडलोसो डिफरन्स करूंक पावचो ना तो कोण इलेक्ट जावन येता तो. आमकां हे सगळे टेस्ट करपाक जाय 27.
हेच जर ह्या तर शीट शेअरिंगानच भानगडी चल्ला. 27 टायमारूय सेम रिपीट जातले. हम्म. तेन्ना आमकां डेटा जाय सो दॅट आमी सुद्दां पार्टिसिपेट करूं शकतले. जर खंयची पार्टी आपल्याक एक सीट जाय म्हणटा जाल्यार आमकां ते डेटा वयल्यार तूं खंयच्या बेजिसाचेर मागता. हम्म. 2022 इलेक्शनाक तुका इतले पडले किंवा तूं कंटेस्टूच करूंक जाय त्या पर्टिक्युलर सीटान. झेडपीन जितून ह्यो पंचायती पडटा थंयसर तुका इतले पडले. हो डेटा 27च्या कॅन्डिडेट आणि सीट शेअरिंगाक यूज करपाक मेळटलो. सो आय एम ऑफ द ओपिनियन जीओए यांचे कॉन्स्टिट्यूट झाले. हम्म. सगळ्यांनी इलेक्शनाक वचपाचे इन ऑल द कॉन्स्टिट्युएन्सीज ऑल द सीट्स आणि कोण कितलो उदकान आहा तेजे वयल्यान हो डेटा 27च्या इलेक्शनाक आणि सीट शेअरिंगाक वापरपाचो. ना ही ही तुझी संकल्पना खरीच बरी आहा. म्हटल्यार डेटा तयार जातलो आणि प्रत्येक पार्टी आपल्या कार्यकर्त्याक सांगपाक शकतलो की तुम्ही जीव ओतून काम करा. तुम्ही जर सक्सेस मेळयत जाल्यार फुडें विधानसभेक ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर क्लेम करपाचो आमकां अधिकार मेळटलो. ना जाल्यार ह्या कॉन्स्टिट्युएन्सीचेर आमी क्लेम करपाक शकना. आता ओव्हरऑल जर पळयत जाल्यार ह्या जीओएतले काँग्रेस आणि आरजीपी खरें म्हटल्यार आरजीपी आणि गोवा फॉरवर्ड हे एकठांय येयल्ले. आयज गोवा फॉरवर्ड कुशीक पडले आणि काँग्रेस आणि आरजीपी चड लागीं जाल्या अशी परिस्थिती आहा. म्हणून काँग्रेस आणि आरजीपी हाच्या मदीं सीट शेअरिंग जे जाला बेसिकली ते सीट शेअरिंग हे कॉन्स्टिट्युएन्सी टार्गेट करूनच सीट शेअरिंग जाला. म्हटल्यार आमी विधानसभेन ह्या कॉन्स्टिट्युएन्सीनी कॉन्टॅक्ट करपाक इंटरेस्टेड आसात. तशा पद्दतीन काँग्रेसीन तांकां तितली एक मेकळीक दिल्या. आता वाय दे आर क्लेमिंग इट बेस्ड ऑन डेटा ऑफ लास्ट असेंब्ली इलेक्शन्स आणि त्या पद्दतीन तांचे सीट शेअरिंगाची चर्चा सुरू आसा आणि ती जवळजवळ अंतिम टप्प्यान पावल्या. आता गोवा फॉरवर्ड ज्या पद्दतीन सगळीकडे वचपाक सोदता कारण त्यांनी वळखल्ले आहा. त्या भायर बिहाराचो इलेक्शन रिझल्टूय तांणी पळयला की होच टायम आसा काँग्रेसीक चिमटो काडपाक ना जाल्यार काँग्रेसीक हे करपाक काँग्रेसीचे सीट वडपाक. म्हणून तांच्या कडेन बेज ना. तांच्या कडेन डेटा दाखयतलो जाल्यार तसो डेटा ना तांच्या कडेन. सो ह्या परिस्थितीन तू जे म्हणटा की बाबा तुम्ही सगळे जाण स्वतंत्र पद्धतीन कामाक लागा. स्वतंत्र पद्धतीन सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी तुम्ही लढा. तुमच्या कार्यकर्त्यांक सांगा की 2027 जर हो मतदारसंघ तुमकां जाय जाल्यार तुम्ही ह्या झेडपीसून ते प्रूव्ह करा म्हणून. अशें जर जायत जाल्यार त्याचो खूप फायदो जावपाक शकता. पुणून ह्या सगळ्या हेतून कशें आहा की झेडपी इलेक्शन लढवप बरें आहा किंवा तातूंत तुजी ताकद दाखय म्हणपाक बरें आहा. पूण आयज साधारण जर हिशोब केलो जाल्यार एक झेडपी कॉन्स्टिट्युएन्सी जर लढयतलो बीजेपीक फायट करपाक जाल्यार त्या कॅन्डिडेटा कडेन मिनिमम 50 लाख रुपीज जाय. ना जाल्यार तो मनीस त्या सिस्टमीन ते झेडपी इलेक्शन लढोवपाकूच शकना. ह्या परिस्थितीन आरजीपी सारको पक्ष जेची कुवत ना तशा पद्दतीन पैसो खर्च करपाची गोवा फॉरवर्डाकूय काय लिमिटेशन्स आसात आणि काँग्रेसीचे तर तुका सांगू नाका. म्हणजे तांची परिस्थिती आज बीजेपीन अशी करून दवरल्या की तांकांय ते परवडना म्हणून. म्हणजे ते कितके प्रॅक्टिकल ठरपाक शकता हे लढप. झेडपीक जर 50 लॅक्साचो बजेटिंग करता आमी पर कॉन्स्टिट्युएन्सी जाल्यार असेंब्ली इलेक्शनाक तो मल्टिप्लायूच जातलो. 100%. सो फायनान्सीस इज अ मेन कन्स्ट्रेंट नो डाऊट इन दॅट. सो तो पॅरामिटर जो आसा तो कॉन्स्टंट उरतलो. तो व्हेरी जावचो ना. पयशे आयज ना असेंब्ली इलेक्शनाकूय आसचे ना. पूण हेंची ही जी झगडी जातली पळय आनी लोकांकूय पळोवपाक बरें देर शूड बी सर्टन क्रायटेरिया. 27च्या इलेक्शन नॉट मच इंटरेस्टेड इन झेडपी. 27च्या इलेक्शनाक जे कॉर्डिनेशन जावपाक जाय ते इफेक्टिवली 30 किंवा 31 सीटारूच जावपाक जाय. कित्याक कोणूच ऑपोजिशन पार्टी जेन्ना कोएलिशनाक येतले तेन्ना सिटींग एमएलए आसा पळय ते सीट आपल्याक जाय म्हणचो ना. बरोबर. आणि जर ते कोण करता जाल्यार ते क्लियरली हे जाल्लेले तांकां नाका ते ग्रँड ऑपोजिशन अलायन्स म्हणून तो मुद्दम निमता करता सो दॅट आपल्याक इंडिपेंडंट कंटेस्ट करूंक मेळोंक जाय म्हणून. आता आप जशें करता तेजे वयल्यान लक्षणां कळटा न्हू. भाळाच्या पांय पाळण्यानूच दिसता न्हू ते. सो लोकांनी पळोवंक जाय. लोकांकूय आतां संदी मेळटली आपलो स्टेटमेंट दिवपाक की तुमी हे जे चलयतात पळय दॅट एप्लायज टू विजय ऑल्सो. विजय आता हे करून दाखयता ते सायडीन आप करून दाखयता एकठांय येवपाक रिफ्यूज करता. लोकांनी तांकां जागो दाखोवनी न्हू. हे एक एडवांटेज जालें. दुसरी एडवांटेज कितें जातली हितूंतल्यातल्यान
हेंका जशें सांगलें की 30 किंवा 31 सीट, कशें 7 सीट ऑलरेडी आहा ऑपोजिशनाचेर. 70च्या 2 सिटांक कोण इंटरेस्टेड आसतलो असो दिसना. सारकें. आणि एक धरया किंवा धरिना सुद्दां जाल्यार 31 सीटार पावले. सो इफेक्टिवली हे कोयलेशन जावपाक जाय. हे 31 सीटांचेर खंयचे सीट शेअरिंगाक कोणाक खंयच्या पार्टीक कितें वयतलें. नॉट दॅट इम्पॉसिबल, करपाक जमता. पूण ते डिसिजन जेन्ना हे 31 सीटांचेर वयतले जाल्यार डेटा जाय. आता हे कोयलेशन जर झेडपी इलेक्शनाक करता जाल्यार हे 9 सीट तुम्ही सोडा, म्हटले 9 कॉन्स्टिट्युएन्सी जे येता न्हू झेडपी, इफेक्टिवली 7 जर कोणाक तरी 70 अटेम्प्ट करपाक जाय जाल्यार करूं शकता. सो हितूंतल्यातल्यान डेटा येयल्लो 27 जेन्ना सीट शेअरिंगाक येतले पळय, आमकां हे पळोवंक जाय की बीजेपीक डिफीटूय करूंक जाय न्हू. सगळ्यान विकस आहा तेणी जर पर्टिक्युलर सीट मागली आनी तो निवडूनच येयना जाल्यार मागीर पर्पज इज डिफिटेड. सो आमकां इफेक्टिव्ह डेटा जाय की 27 इफेक्टिवली आनी कन्फर्म जातलो की बीजेपी डिफीट जातली. हो सिस्टम आमकां जाय. तुमचे पॉलिटिकल पार्ट्यांक एडवांटेज करपाक लागून आमी हांगासर बसोंक ना. गरज पडली जाल्यार आमी कोणाच्या विरुद्ध उलोवपाक तयार आहा जर हे एकठांय येयना जाल्यार. आनी मागीर आमच्या नांवान शबय घालप ना, आमकां डॅमेज जाता. आता आम आदमी पार्टीन जो स्टँड घेतला, ताणे पयली स्टँड घेतला की दे विल गो अलोन. तसो स्टँड ताणी बिहारानूय बीन घेतलो. आणि बिहारान पळयत जाल्यार तांची पर्सेंटेज ही नोटा परस कमी अशा पद्दतीन बिहारान त्यांची परिस्थिती जाल्यार तांकां एकूय सीट बिहारान हाडपाक जावंक ना. आता हे खबर आसूनय बीन गोंया सारख्या ल्हान राज्यान एक्सपेरिमेंट करपाक लागून म्हणून आम आदमी पार्टी परतून एक फावट स्वतंत्र पद्दतीन वचपाक सोदता. आता आम आदमी पार्टी ज्या पद्दतीन आर्ग्युमेंट करता आमी स्वतंत्र कित्याक लागून, तर काँग्रेसीचेर आमी कसो विश्वास दवरप. 2 फावटी ज्या पक्षाचे 2/3 आमदार लिडर ऑफ ऑपोजिशना सकट बीजेपीन वयतात त्या काँग्रेसीचेर आमी कित्याक म्हणून विश्वास दवरप. आमी स्वतंत्र पद्दतीन आमकां गोंयांत क्लीन पॉलिटिक्स हाडपाक जाय, करप्शन फ्री पॉलिटिक्स हाडपाक जाय. त्या खातीर आमी गोंयांत स्वबळाचेर फुडें वयतात. आता तांचे आर्ग्युमेंट जर पळयत जाल्यार ताचेरूय आमी अविश्वास दाखोवपाक शकना. पुणून ह्या परिस्थितीन समजा आम आदमी पार्टीन स्वतंत्र पद्दतीन वचपाचो निर्णय घेतलो जाल्यार ताचो परिणाम हो ह्या ग्रँड अपोजिशन अलायन्साच्या परफॉर्मन्साचेर नाजाल्यार बीजेपीक फेवर जावपी परिस्थितीचेर जावचो ना. सगळ्यान पयलीं जर आम आदमी पार्टीचो हो आर्ग्युमेंट आहा की आमी काँग्रेसीचेर विश्वास कसो दवरूं, तेका लागून म्हाजो प्रश्न आसतलो की तुमी दवरपाचो काय ना हो प्रश्न खंयच्यानूच येता. लोकांनी दवरपाचो काय ना हो प्रश्न आसतलो. आनी तुमी जेन्ना हे आर्ग्युमेंट घालता तुमी कोणाचेर उपकार करपाक लागून हे आर्ग्युमेंट घालता. गोंयाच्या फायद्याक लागून जाल्यार तुमी जो स्टँड घेता तो क्लियरली अगेन्स्ट द स्टेट आहा. म्हटल्यार तुमी आपल्या पार्टेक एक्सपोजर मेळोंक जाय, वोट शेअर वाडपाक जाय म्हणून हो स्टंट करता. इट्स क्लियरली आसा. आनी जर आम आदमी पार्टी गोंयान एज अ थर्ड फ्रंट ह्या फावटी कंटेस्ट करूंक वचत जाल्यार आय एम मेकिंग अ स्टेटमेंट हांव क्लियरली आम आदमी पार्टीच्या अगेन्स्ट कॅम्पेन करतलो. कित्याक हे सगळे जे आम आदमी पार्टीचे जे लोकल लिडर्स आसा, फाटल्या दिसांनी पळयला प्रेसिडेंट एक उलयता, MLAs एक उलयता, MLAजांक इंडिव्हिज्युअली विचारत जाल्यार ना रे आमकांय दिसता रे म्हणटात ते. प्रेसिडेंट आमकांय दिसता, लोकांक त्यांचे कार्यकर्ते आमकांय दिसता. मागीर तुम्ही वयल्यान सांगलेले इन्स्ट्रक्शन हांगा फॉलो करता. जर काँग्रेसीचे हे सेटबॅक आसा सेंट्रल पार्टी म्हणून जाल्यार सेम प्रॉब्लेम आसलेली दुसरी पार्टी आमी कित्याक नर्चर करपाक जाय. तुमकां जर इतलेच प्रॉब्लेम जातलेशे दिसता काँग्रेसीक लागून जाल्यार तुम्ही सगळे जाण एकठांय या, अबंडन आम आदमी पार्टी लोकली एक करा न्हू तुम्ही. सामान्य जनतेची पार्टी नाल्यार गोंयकारांची पार्टी म्हणून तुम्ही सगळे एकठांय या आनी पार्टी फॉर्म करा आनी मागीर हे आर्ग्युमेंट घाला आमकां की आमी काँग्रेसीचेर कशे विश्वास दवरतले म्हणून. तुमची दिल्लीची पार्टी, तुम्ही थंय दिल्ली कितें दिवे लायिल्ले, पंजाब कितें दिवे लायिल्ले आहात ते सगळे विसरा म्हणटा आमकां. आनी गोंयान आमकां नवीन चित्र करून दाखयतले ते आमी इतले मूर्ख न्हू. ही मेसेज तांकां कन्वे करपाक सोदता. स्वप्नेश, आता हे सगळे पॉलिटिकल पार्टीचे बरें आहा. पॉलिटिकल पार्ट्यांनी कितें करप, बीजेपीक डिफीट करपाक कशा पद्दतीची स्ट्रॅटजी करप, हे सगळ्यो गजाली बऱ्यो आहात. पूण गोंयकारांनी कितें करप हो आता सगळ्यात म्हत्वाचो प्रश्न आसा. कारण ज्या तरेन आयज गोंयान आमी पळयले आता वेगवेगळे पुजा नाईक प्रकरण, खंयचे लॉ अँड ऑर्डर प्रकरण, वेगवेगळी प्रकरणां घडत आसात. पूण त्या वाटेन 39A ची नोटिफिकेशनाचेर नोटिफिकेशनां येत आसात. चीफ मिनिस्टर सांगता पॅडी फील्ड कॅनॉट बी कन्वर्टेड.
आता हाली 2 नोटिफिकेशन येयली तितून चड सकट पॅडी फील्ड कन्वर्ट करपाचो विषय आसा. हरमल हांगासर ऑलमोस्ट 1,60,000 स्क्वेअर मीटर जमीन, तातूंत प्ले ग्राउंड आसा, क्रिमेटोरियम आसा, जो रिजनल पॅनान दाखयला तो कन्वर्ट करपाचे प्रकार चल्ल्या. म्हटल्यार हे सगळे फुड्यान सुरू असताना लॉ अँड ऑर्डर तर आम्ही पयला 7व्या मजल्यार वचोन डेकॉयटी घालतात आणि ते पळून वयतात ते वयतात, देश सोडून वयतात, राज्य सोडूनय वचना. ही सगळी परिस्थिती आसूनय बीन गोंयकार ज्या तरेन जागृत दिसपाक जाय, अलर्ट दिसपाक जाय, वोकल दिसपाक जाय, तो दिसना. हाका कितें करतले? आम्ही सर 2017च्या इलेक्शनाचो रिझल्ट पळयत आणि 2022च्या इलेक्शनाचो रिझल्ट पळयत जाल्यार लोकांक आपले मत बरोबर घातलेले. हे काँग्रेसीचे जे पयलीं 12 जाण मागीर 8 जाण आणि तेजे पयलीं विश्वजीत राणेन जे उडकी मारून गेले पळय सत्तेक लागून, तेंच्यांनी पाड घातली न्हू ती. लोकांक ब्लेम करून उपकार ना, कित्याक लोक जशें हांवें नदळूच सांगला, बिहाराच्या लोकांपेक्षा आमचे लोक खूब हुशार आहात. तर त्या परिस्थितीर ते आमकां व्हरचे ना आनी गोंयाकूय व्हरचे ना हेजी आमकां खात्री आहा. पूण सांगपाचें तात्पर्य इतलेंच आहा, हे ऑपोजिशन युनिटी ह्या कारणाक लागून इम्पॉर्टंट आसा की ह्या फावटी सिमिलर थिंग घडपाक जायना की लोकांनी विश्वास दवरलो ऑपोजिशनाचेर, निवडून येयले आनी परत उडकी मारून गेले म्हणून. सो हांगासरूच जेन्ना 2017च्या इलेक्शनाचे जेन्ना आमी घेता हिशोबाक, विजय एक आहा कलाकार तितून. विजय जर आता परत डेव्हिएट जावपाचो प्रयत्न करता जाल्यार ते ताका याद करून दिवचे पडटले. आम आदमी पार्टीचे लोकांनी विश्वास दाखयलो, 2 सीट हाडले. जर तांकां इंडिपेंडंट वयची उमेद जाली जाल्यार ती 2 आहा त्या हातींतल्यान गवयतले. सो ओव्हरऑल पंजाब सोडले जाल्यार दिल्ली गेली, गोंयाच्यानय भायर जातले. काँग्रेस आणि आरजी जर मातशी तकली वापरली जाल्यार आरजी विल बी एबल टू मिनिमम रिटेन 1 सीट आणि होपफुली आनी घेतली. कित्याक आमकां इन एनी केस गोंयान रिजनल पार्टी एक बरी स्ट्रॉंग सी जाय, एटलिस्ट एक 2 आसल्यार आनीक बरी. कित्याक मागीर नॅशनल पार्ट्यांचे जे एजेंडा आसता पळय ते डिफेंड करपाक रिजनल पार्टी जायत आसता. सो होपफुली होप आसा. फक्त झेडपी म्हाजें इतलेंच म्हणणें आसा की झेडपी इलेक्शना कडेन तुमी कोइलेशन करून, सीट शेअरिंग करून, तुमच्या आता सिटींग कॉन्स्टिट्युएन्सी आसा जाल्यार थंय करा तुम्ही. आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीन तुम्ही इंटरफियर करनाका, ते आपूण पळयता म्हणून. पूण बाकीचे जे 31 कॉन्स्टिट्युएन्सीन जितले झेडपी हे येता पळय कॉन्स्टिट्युएन्सी, थंय तुम्ही आपले सगळे स्ट्रेंथ ट्राय करा. मागीर फुडाराक वचोन झगड्यो नाका. म्हाका दिसता स्वप्नेश बाब शेल्लेकरान एक बरो फॉर्म्युला सगळ्या विरोधी पक्षांक दिला आणि तो फॉर्म्युला हो इतल्याच खातीर बऱ्याक पडटलो की ह्या फॉर्म्युला अंडर 2027च्या विधानसभा वेंचणुकी खातीर सीट शेअरिंगाचो वाद जावपाचो प्रश्न ना, सीट शेअरिंगान कॉन्फ्लिक्टूय जावपाचो प्रश्न ना. ह्या झेडपी इलेक्शनाक तातूंत 50 सीट आसात. त्या झेडपी इलेक्शनाक दर एका पार्टीन, अपोजिशन पार्टीन तांकां जर दिसता की तांकां फुडल्या फावट विधानसभेन तो मतदारसंघ मेळपाक जाय जाल्यार तांणी प्रत्येकान स्वतंत्रपणान त्या मतदारसंघान आपले उमेदवार देंवयचे. आपल्या पुराय कार्यकर्त्यांक, आपल्या पुराय ऑर्गनायझेशनाक, आपल्या कॅडराक पुरायपणान सगळी ताकदपणान लावन काम करपाक लावचे आणि निमणे जो रिझल्ट येता बेस्ड ऑन दॅट रिझल्ट, बेस्ड ऑन दॅट डाटा, विधानसभा वेंचणुकी खातीरचे सीट शेअरिंग हे त्या रिझल्टाच्या फॉर्म्युलाचेर थारचे. हो एक इझी आणि म्हाका दिसता कसलोच वाद न जाता सीट शेअरिंग जावपाचो एक फॉर्म्युला स्वप्नेश शेल्लेकार हांणी विरोधकांक दिल्ले आसा. आता काँग्रेस आणि आरजीपी हांच्या मदीं चडांत चड सीट शेअरिंगाची चर्चा म्हाका दिसता पुराय जाल्ली आसा. विषय आसा तो गोवा फॉरवर्ड. गोवा फॉरवर्डाची इच्छा ही खूप व्हडली आसा. तांकां दिसता की काँग्रेस विकन जाल्ले आसा आणि त्या जाग्यार गोवा फॉरवर्ड आपली ताकद ही वाडोवपाक शकता. खरेंच जर गोवा फॉरवर्डाक तशें दिसता जाल्यार म्हाका दिसता गोवा फॉरवर्डान ह्या झेडपीक तो एक्सपेरिमेंट करपाक कांयच कोणाकूच हरकत आसची न्हू. आणि काँग्रेस आणि आरजीपीनूय ज्या सीटाचेर तुमचे कार्यकर्ते जर नाराज जाल्यात, तुमचे कार्यकर्ते जर ते थंय कॉन्टेस्ट करपाक सोदतात
जाल्यार ती मेकळी तांच्या कार्यकर्त्यांक दिवची आणि तांकां स्पष्टपणान सांगचें की तुम्ही जर हांगासर वेंचणूक लडोवपाक सोदतात जाल्यार बेज ऑन दॅट रिझल्ट त्या विधानसभा मतदारसंघाचो दावो हो त्या पार्टीक वयतलो. म्हाका दिसता अशें जर जायत जाल्यार एक आयती संद ही विरोधकांक मेळटली ह्या झेडपीच्या निमतान आपले एक्च्युअल ग्राउंड रियलिटी समजून घेवपाक आणि तातूंतल्यान 2027च्या विधानसभेच्या वेंचणुकीचो मार्ग हो निव्वळ मेकळो जातलो आणि बऱ्या तरेन स्ट्रॉंगली बीजेपीक त्या वेंचणुकीत कॉन्टेस्ट करपाक बीजेपीक कॉम्पीट करपाक हे बरें जातलें. आतां ग्रँड अपोजिशन अलायन्स एकठांय येल्लेच आसात, खूब बरी गजाल. सगळ्या गोंयकारांनी ताचो येवकार केल्लो आसा, सगळ्या गोंयकारांनी ताचें स्वागत केल्लें आसा. पुणून फक्त वाडदिसाक आणि नरकासुराक हात वयर करून फोटो काडले आणि आमी एकठांय येयले अशें सांगून चलचें ना. एकठांय फक्त हातान हात दिवन जावचें ना. काळजां जुळची पडटली, मनां जुळची पडटली आणि गोंया खातीर तुमकां सगळ्यांक एकठांय येवचें पडटलें. ती तयारी, तो विश्वास जेन्ना तुमी लोकांक दाखयतले तेन्नाच खऱ्या अर्थान लोक तुमचेर विश्वास दवरतलो. आतां ग्रँड अपोजिशन अलायन्स खऱ्याच लोकांच्या गोंयकारांच्या विश्वासाक पात्र ठरतलो काय कितें ते पळोवया येता त्या आपल्या जिल्हा पंचायत वेंचणुकीत. आणि जिल्हा पंचायत वेंचणुकीच्या बाबतींत सीट शेअरिंगाचे नेमके कितें जाता हेवूय आमकां कांय दिसांनी स्पश्ट जातलें. पुणून बीजेपीक जर हारयतले जाल्यार ही तडजोड आणि ही तयारी विरोधकांक दवरची पडटली, हातून मातूय दुबाव ना. स्वप्नेश बाब, खूप खूप थँक्यू. म्हाका दिसता ही भासाभास आणि ही चर्चा ही जी आयज सुरू जाल्या ती आता सातत्यान सुरू दवरची पडटली. गोंया खातीर ताची सामकी गरज आसा आणि गोंयकारांनी तुमी सुद्धा तुमच्या मनातले विचार तुमकां कितें दिसता ते तुमी स्पष्टपणान प्रकट करात, स्पष्टपणान व्यक्त करात, जेणे करून तातूंतल्यो कांय बऱ्यो गजाली हे राजकीय फुडारी वाचून समजून घेवन आपल्या पॉलिसीन आणि आपल्या स्ट्रॅटर्जीन बदल करपाक शकतात. स्वप्नेश, थँक्यू व्हेरी मच. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.